नमस्कार. MPSC बाबा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल किंवा सरळ सेवेची, तर तुम्हाला सगळीकडे पॉलिटी हा विषय आहेच. आणि पॉलिटी म्हणलं तर आर्टिकल्सशिवाय काय प्रश्न बनत नाहीत. आर्टिकल्स सर्व पाठ पाहिजेत आणि कितीही वेळेस वाचून कितीही वेळेस वाचा, शेवटी ते कन्फ्यूज होतात. म्हणून आपण त्याच्यावर एक भरपूर असा एकदम रामबाण उपाय आणलेला आहे. तो म्हणजे प्रत्येक आर्टिकल्सची ट्रिक्स आपण पेड PDF बनवलेली. ती जर PDF तुम्हाला हवी असेल तर 84 21 90 83 84 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तसेच आपली MPSC बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल आहे. त्यावर तुम्हाला इतरही विषयाच्या ट्रिक्स पाहायला मिळतील. ते जॉईन केलं नसतं तर जॉईन करा. त्यावर तुम्हाला सायन्स, इंग्लिश व्होकॅब्युलरी संपूर्ण ट्रिक्स पाहायला भेटतील, करंट अफेअर वगैरे. आता ट्रिक्स कशा आहेत काय थोडासा डेमो दाखवतो. तर पहा, कलम 16. आता कलम 16 नुकतीच जी कंबाईन ग्रुपशी झाली तिला विचारलेला होता आणि हे खूप महत्त्वाचं आहे कलम 16. तर हे काय पहा, तर कलम 16 आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी. पॉलिटीचे जे कलम 16 आहे का, ते काय आहे, सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी. तर याला कसं आपण ट्रिक्सनुसार लक्षात ठेवलेलं आहे, तर याची ट्रिक्स आपण अशी केलेली आहे की पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं आपण म्हटलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल पोलीस भरतीच का घेतलं, त्याचं कारण असं आहे की पोलीस भरतीचा जो P आहे तो ABCDनुसार किती नंबरला येतो, तर 16 नंबरला येतो. ABCDनुसार किती नंबरला येतो, 16 नंबरला पोलीस भरतीचा P. म्हणून कलम 16 सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी म्हणजेच पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं आपण म्हणू. कारण पोलीस भरतीचा P ABCDनुसार 16 नंबरला येतो, म्हणून कलम 16 तुम्ही तसं लक्षात ठेवू शकता. ओके. त्यानंतर कलम 17 दाखवतो. कलम 17 आहे अस्पृश्यता बंदी. कलम 17 काय आहे, अस्पृश्यता नष्ट करणे किंवा अस्पृश्यता बंदी. तर याला आपण असं लक्षात ठेवलेलं आहे की भारतात सर्वप्रथम सातारा राज्यात अस्पृश्यता बंदी झाली. आता तुम्ही म्हणाल सातारा तर जिल्हा आहे, तो राज्य का म्हणतोय, तर त्याचं कारण असं आहे की इंग्रजांच्या काळात अस्पृश्यता बंदीचा कायदा केला होता. तर इंग्रजांच्या काळात अस्पृश्यता बंदी कायदा केला होता आणि इंग्रजांच्या काळात सातारा हे जिल्हा नसून सातारा हे राज्य होतं. किंवा तुम्ही आता जिल्हा म्हणू शकता, काय हरकत नाही. फक्त सातारा जिल्ह्यात अस्पृश्यता बंदी झाली एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सातारा जिल्ह्यात बघा का, कारण आकडा कन्फ्यूज होऊ शकतो. नेमका अस्पृश्यता बंदी 15मध्ये आहे का 16मध्ये आहे की 17 आहे का 18 आहे, आकडा कन्फ्यूज होऊ शकतो. म्हणून आपण सातारा जिल्हा असं म्हटलेलं आहे. ओके. कारण एखादं नाव असतं, ते नाव कन्फ्यूज होऊ शकत नाही, आकडे कन्फ्यूज होऊ शकतात ना. पण एखादं स्पेसिफिक नाव घेतलं तर नाव कन्फ्यूज होणार नाही. जसं आपण पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं म्हटलेलं आहे, तसं इकडं सातारामध्ये सर्वप्रथम अस्पृश्यता बंदी झाली किंवा उदयनराजेंनी अस्पृश्यता बंदी पाळण्यास जो कोणी अस्पृश्यता पाळल त्याला उदयनराजे काय करतात, दंड देतात. असं तुम्ही ट्रिक्सनुसार कसंही लक्षात ठेवू शकता. कारण उदयनराजे कुठले, साताऱ्याचे. तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर 18 आहे पदव्या नष्ट करणे. 18 काय आहे, पदव्या नष्ट करणे. तर याला ट्रिक्सनुसार असं लक्षात ठेवू की रिवॉर्ड नष्ट करणे. कारण पदव्यांनाच इंग्रजीत काय म्हणतात, रिवॉर्ड म्हणतात, रिवॉर्ड. तर रिवॉर्ड नष्ट करणे. मग रिवॉर्ड नष्ट करणे का म्हणलं, कारण रिवॉर्डचा जो R आहे तो ABCDनुसार 18 नंबरला येतो. किती नंबरला येतो, रिवॉर्डचा R हा ABCDनुसार 18 नंबरला येतो. ओके. त्यानंतर कलम 19 पहा. कलम 19 आहे भाषण आणि संभाषण स्वातंत्र्य. भाषण आणि संभाषण स्वातंत्र्य. तर याला कसं लक्षात ठेवायचं, भारताला मला सांगा स्वातंत्र्य कधी भेटलं, तर भारताला स्वातंत्र्य भेटलेलं आहे 1947ला. कधी, 1947ला. तर ह्या 1947 मधील सुरुवातीचे 19 घ्या तुम्ही, सुरुवातीचं 19, शेवटचे 47 सोडून द्या. तर सुरुवातीचं 19 म्हणजेच स्वातंत्र्य सर्व प्रकारचे. त्यामध्ये भाषण स्वातंत्र्य आलं, संभाषण स्वातंत्र्य आलं, कुठेही कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आलं, कुठेही फिरण्याचे स्वातंत्र्य आले, सर्व प्रकारचे. फक्त हा स्वातंत्र्य शब्द तुम्ही हे पकडा, स्वातंत्र्य शब्द इथं कॉमन आहे, त्याला कीवर्ड म्हणून पकडा तुम्ही स्वातंत्र्य. आणि मग भारताला स्वातंत्र्य कधी भेटलेलं आहे, तर 1947ला. तर त्या 1947 मधलं सुरुवातीचं 19 तुम्ही स्वातंत्र्यासाठी पकडू शकता. त्यानंतर आणखी आता मी तुम्हाला धार्मिक ट्रिक्स सांगतो, धार्मिक कलम संबंधी, कारण ह्याच्यावर पण भरपूर वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे. तर पहा कलम 25 काय आहे, तर कलम 25 आहे सतसत विवेक बुद्धीने धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य.
कलम 25 काय आहे, सतसत विवेकबुद्धीने धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. तर याला ट्रिक्सनुसार काय लक्षात ठेवू, याला ट्रिक्सनुसार असं लक्षात ठेवू की यहुदी धर्माचे आचरण आणि प्रचार स्वातंत्र्य असं आपण यहुदी धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य असं आपण म्हणू. मग यहुदीच का म्हणायचं, त्याचं कारण असं आहे की यहुदीचा जो काही वाय आहे तो ABCDनुसार 25 नंबरला येतो. यहुदीचा जो काही वाय आहे तो ABCDनुसार किती नंबरला येतो, 25 नंबरला येतो. म्हणून सतसत विवेकबुद्धीने एखाद्या धर्माचं आचरण आणि प्रचार करण्याचं स्वातंत्र्य हे कलम 25ने आपल्याला दिलेलं आहे. तर आपण त्याला असं लक्षात ठेवू की यहुदी धर्माचं आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. यहुदीच का म्हटलं, कारण यहुदीचा वाय हा ABCDनुसार 25 नंबरला येतो. म्हणून आपण इथे यहुदी धर्मच घ्यायचा आहे, दुसरा कुठलाही घ्यायचा नाही. मुद्दाम यहुदीच का म्हटलं मी, यहुदीचा वाय 25 नंबरला येतो. त्यानंतर 26 आहे धार्मिक व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य. कलम 26 आहे धार्मिक व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं, कुठल्याही धर्माची A to Z व्यवस्थापन पाहण्याचे स्वातंत्र्य. कुठल्याही धर्माचं A to Z व्यवस्थापन पाहण्याचं स्वातंत्र्य, A to Z. मग Z का म्हणलं, A to Z का म्हणलं, कारण Z हा ABCDनुसार 26 नंबरला येतो. म्हणून कलम 26 आहे धार्मिक व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य. त्यानंतर कलम 27 आहे धर्मासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य. कलम 27 काय आहे, तर कलम 27 आहे धर्मासाठी कुठलाही कर न देण्याचे स्वातंत्र्य हे कलम 27 मध्ये आहे. तर मग याला कसं लक्षात ठेवायचं की धर्मासाठी GST न देण्याचे स्वातंत्र्य म्हणू आपण. काय म्हणू, धर्मासाठी GST न देण्याचे स्वातंत्र्य. कारण GST काय आहे, तर GST आहे कर आहे. मग GSTच का म्हणलं, कारण ABCDनुसार हा जो G आहे तो 7 नंबरला येतो आणि कलम 27 मध्ये तुम्ही जर पाहिलं तर शेवटी 7 येतो. म्हणून कलम 27 काय, धर्मासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य म्हणजेच धर्मासाठी GST न देण्याचे स्वातंत्र्य. ओके. त्यानंतर कलम 28 आहे शैक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षणाचे स्वातंत्र्य. शैक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षणाचे स्वातंत्र्य. तर याला कसं लक्षात ठेवायचं, शैक्षणिक संस्थात हिंदू धर्माचे शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य. शैक्षणिक संस्थात कोणत्या धर्माचं स्वातंत्र्य, हिंदू धर्माचे शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य. मग हिंदू धर्माचेच का म्हटलं मी, त्याचं कारण असं आहे की हिंदूचा H हा ABCDनुसार 8 नंबरला येतो आणि 28 मध्ये शेवटी 8 आहे. त्यानंतर 29 आणि 30 थोडासा फरक आहे. 29 आहे अल्पसंख्याकाच्या हिताचे संरक्षण आणि 30 आहे अल्पसंख्याकाचे शैक्षणिक संस्था. तर 29-30 दोन्ही पण अल्पसंख्याकांसंबंधी आहे. मात्र अल्पसंख्याक 29 नेमकं काय आहे आणि 30 नेमकं काय आहे, तर याचं कन्फ्युजन टाळण्यासाठी आपण 30ची ट्रिक्स केलेली आहे. 30मध्ये काय आहे, तर अल्पसंख्याकाची शैक्षणिक संस्था. तर मग आपण याला असं म्हणू, अल्पसंख्याकांचे कॉलेजेस म्हणू. काय म्हणू, शैक्षणिक संस्था म्हणजेच काय, कॉलेजेस. तर अल्पसंख्याकांचे कॉलेजेस असं आपण म्हणू 30ला. मग कॉलेजेसच का, त्याचं कारण असं आहे की C ABCDनुसार कॉलेजेसचा जो C आहे तो ABCDनुसार 3 नंबरला येतो आणि कॉलेजेसचा जो O आहे तो 0 सारखा दिसतो आणि अशा प्रकारे ते कलम 30 तयार झालेले आहे. म्हणून कलम 30 आहे अल्पसंख्याकाची शैक्षणिक संस्था म्हणजेच अल्पसंख्याकांचे कॉलेजेस असं आपण म्हणू. आणि मग 29 अल्पसंख्याकाचे हित म्हणा, कारण 30 आणि 30 दोन्ही पण अल्पसंख्याकांसंबंधी, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा आपल्या भन्नाट ट्रिक्स आहेत. जर तुम्हाला याची संपूर्ण पेड PDF हवी असेल तर परत एकदा सांगतो, 84 21 90 83 84 हा आपला नंबर आहे. यावर तुम्ही संपर्क करून आपली पेड PDF परचेस करू शकता. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.